नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण समाज कल्याण शिष्यवृत्ती या संदर्भात ऑनलाईन माहिती पाहणार आहोत। समाज कल्याणच्या विविध शिष्यवृत्त्या तसेच शाळा लॉग इन कसे करायचे ह्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। शासनाने समाज कल्याणमार्फत ज्या शिष्यवृत्त्या राबवण्यात येतात त्या सर्व शिष्यवृत्त्या ह्या ऑनलाईन करण्याचे ठरवले आहे। त्यासाठी प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक या नावाने एक लॉग इन राहणार आहे आणि प्रत्येक मुख्याध्यापकाच्या लॉग इनवरून त्या शाळेतील जे विद्यार्थी प्रत्येक योजनेकरता पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ऑनलाईन भरावायचा आहे। तर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत, ते आपण पाहू। सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापकांनी या महाडीबीटी पोर्टल कशा प्रकारे लॉग इन करायचं ते आपण पाहू। सर्वात अगोदर संगणकावर गुगल क्रोम किंवा अन्य कोणत्याही ब्राउझरवर www.pre/matric.scholarsship स्कॉलरशिप असं टाईप करायचं किंवा mahadbt.gov.in असं टाईप करून समोरील तुम्हाला स्क्रीन दिसेल, त्यावर हा बाण दाखवला आहे जो 2 नंबरचा, ज्याच्यावर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप असं लिहिलं आहे त्यावर टिक करायचं आहे। त्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा स्क्रीन दिसेल। यामध्ये मुख्याध्यापकांनी अर्ज स्वीकृत मॉड्यूल भरण्यासाठी खालील नमूद केलेल्या चरणांचे पालन केले पाहिजे। वापरकर्त्याने prematric.mahaIT.org या URL यावर क्लिक केले पाहिजे। त्यानंतर वापरकर्त्याला खाली नमूद केलेल्या महाडीबीटी पोर्टलच्या लँडिंग पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल। जेव्हा वापरकर्ता लिंकला भेट देतो तेव्हा त्यांना योजनेची संपूर्ण माहिती आणि लॉग इन पर्याय पाहण्याचा पर्याय दिसेल। म्हणजे आपण prematric.mahaIT.org यावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल, ज्यावर आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर लॉग इन करताना ॲप्लिकेशन लॉग इन अर्जदार लॉग इनवर क्लिक करा। या टॅबवर क्लिक केल्यावर वापरकर्त्यास त्याचे क्रेडेन्शियल भरण्यासाठी पुनर्निर्देशित केले जाईल, जे सिस्टीममध्ये लॉग इन करण्यासाठी आवश्यक असेल। यामध्ये प्रत्येक मुख्याध्यापकाला लॉग इन म्हणजे आपल्या शाळेचं लॉग इन करण्यासाठी तिथं तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड, जो आपला डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे त्या पासवर्डचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। तो आता पुढच्या स्लाईडमध्ये दिसतो। बघा, यामध्ये आपल्याला आपला ID, PRE आडवी रेषा, त्यातला P कॅपिटल, SE दोन्ही कॅपिटल, पूर्ण UDIS कोड 2704 जो असेल तो, आडवी रेष आणि प्रिन्सिपलचा P कॅपिटल हे टाकून आपला जो डिफॉल्ट पासवर्ड असेल तो डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा। त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इन म्हणायचं। एवढं टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस लॉग इन होऊ तेव्हा हे आपल्या शाळेचं लॉग इन आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपली स्कूल प्रोफाईल अगोदर अपडेट करायची आहे। स्कूल प्रोफाईल अपडेट करायसाठी आपण स्कूल प्रोफाईल ह्या बटनावर टिक करायचं आहे। जेव्हा वापरकर्त्याला प्रथमच सिस्टीममध्ये लॉग इन करावे लागेल तेव्हा खालील पृष्ठ पाहण्यास सक्षम असावे। प्रथम, लॉग इन पासवर्ड बदलल्यानंतर सिस्टीम वापरकर्त्याला नवीन पासवर्ड पुन्हा लॉग इन करण्यास सांगेल। म्हणजे आपण सर्वप्रथम लॉग इन झाल्यानंतर आपला पासवर्ड आपल्याला चेंज करायचा आहे। जो आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे
तो पासवर्ड इथे एंटर केल्यानंतर आपल्याला आपला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. नवीन पासवर्ड आपण आपल्याला जो सोयीचा असेल, जो योग्य असेल, जो आपल्या कायम स्मरणात राहील असा पासवर्ड आपण इथं 2दा टाईप करायचा आहे आणि तो कन्फर्म म्हणून कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सिस्टीममध्ये जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्यावर OTP जातो आणि तो OTP टाकल्यानंतर आपला सदरचा पासवर्ड हा चेंज होतो आणि तो कन्फर्म राहतो. असा पासवर्ड आपण आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे आहे. डॅशबोर्ड असा असावा जेथे वापरकर्ता भिन्न भिन्न शीर्षलेख पाहू शकतो. एका विशिष्ट टॅबवर क्लिक करून वापरकर्ते त्या विशिष्ट टॅबसाठी विद्यार्थ्यांची यादी पाहू शकतो. सिस्टीममध्ये लॉग इन केल्यावर वापरकर्ता डॅशबोर्ड पाहण्यास सक्षम असावा. डॅशबोर्ड वापरकर्त्याला शाळेची स्थिती आणि विद्यार्थ्यांचा डेटाबेसबद्दल सखोल तपशील देण्यास मदत करेल. डॅशबोर्ड खालीलप्रमाणे असेल. जेव्हा आपण आपला पासवर्ड बदलून नव्याने लॉग इन होऊ, नव्याने लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या शाळेचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. MHADBT आणि महाराष्ट्र शासनाची जी सरळ वेबसाईट आहे स्टुडंट पोर्टल, यावरून सर्व विद्यार्थी या MHADBT आपल्या लॉग इनला ते अटॅच होतात. डॅशबोर्डवर आपल्या शाळेची संपूर्ण एकूण विद्यार्थी संख्या इथं आपल्याला दिसते. त्यामध्ये आपण किती स्कीमसाठी विद्यार्थ्यांचा अप्लाय केला आहे ते पण दिसते आणि किती विद्यार्थी पेंडिंग आहेत अशी सर्व स्थिती आपल्याला इथं आपल्याला डॅशबोर्ड आपल्याला पाहण्यास मिळते. त्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड पाहिल्यानंतर आपण डॅशबोर्डच्या प्रत्येक विभागाचे तपशीलवार स्क्रीन खालीलप्रमाणे असेल. डॅशबोर्ड वापरकर्त्याच्या विभागाचे तपशील पहा. क्लिक केल्यावर खालील तपशील पाहण्यास सक्षम असाल. म्हणजे आपण आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपल्या इथं दिसते. त्याचा सरळ ID, विद्यार्थ्याचं नाव, त्याचा वर्ग, स्टँडर्ड आणि त्याची कास्ट. त्यानंतर त्याचा आपल्याला अपडेट आधार असं ज्यावर आपण टिक केल्यानंतर आपल्याला ते अपडेट आधार करायचं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याची स्कॉलरशिपची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू होते. तर ते पण आपल्याला इथं पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण एखाद्या विद्यार्थ्याला असं टिक करू तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. टोटल ॲप्लिकेशन अशी स्थिती आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारची ते विद्यार्थ्यांची यादी आपल्याला इथं आपल्या शाळेची संबंधित विद्यार्थी जे आहेत, जे ज्या स्कीममध्ये आहेत त्या जातीनुसार इथं आपल्याला तिथं पाहायला मिळते. जर वापरकर्त्याला एका विभागातून दुसऱ्या विभागात पुनर्निर्देशित करायचे असेल, म्हणजे एकूण विद्यार्थ्यापासून एकूण स्कीमपर्यंत लागू केलेल्या वापरकर्त्याने स्क्रीनच्या वर नमूद केलेल्या बॅक टू डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करावे. म्हणजे आपल्याला पुन्हा आपल्या डॅशबोर्डवर यायचं असेल तर हा जो ॲरो दिसून आला ज्याच्यावर लाल अक्षराने लिहिलेलं आहे बॅक टू डॅशबोर्ड, इथं टिक केल्यानंतर आपण आपल्या पहिल्या स्लाईडवर आपण येऊन जातो. म्हणजे आपण मूळ पानावर येतो. त्यानंतर आपल्याला आपली शाळा प्रोफाईल जी आहे ती शाळा प्रोफाईल आपल्याला अपडेट करायची आहे. ज्यामध्ये शाळेच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यावर वापरकर्ता शाळेने तपशील पाहू शकेल. काही तपशील सरळ पोर्टलद्वारे प्राप्त केले गेले आहेत तर काही वापरकर्त्याने स्वतः भरायचे आहेत. म्हणजे आपल्या शाळेची संपूर्ण माहिती जी आहे स्टुडंट पोर्टल जे सरळहून आपल्या जी शाळेची पूर्ण जी माहिती आहे विद्यार्थ्याची असो की शाळेची किंवा मुख्याध्यापकाची, ती सर्व माहिती या MHADBTने सरळ पोर्टलवरून घेतलेली आहे आणि जी आवश्यक असते ती आपल्याला स्वतः भरावायची आहे. ज्यामध्ये शाळेचा युडायस कोड, स्कूल नेम, स्कूल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, तालुका, व्हिलेज, ॲड्रेस, पिनकोड, HM स्कूलचा ईमेल आहे, नंतर शाळेची वेबसाईट आहे, शाळेचं बोर्ड आहे, ही माहिती आपल्याला भरायची आहे. त्यानंतर स्कूल वेबसाईट, स्कूल रजिस्ट्रेशन नंबर, एस्टॅब्लिश इयर, स्कूल बोर्ड, इन स्कूल, अंडर, स्कूल कॅटेगरी, इज मायनॉरिटी, इज ITI. एवढी माहिती भरून झाल्यानंतर इथं मुख्याध्यापकाने आपले पूर्ण नाव टाकायचे आहे.
जसं इथं ABC लिहिलं आहे, इथं पूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर मुख्याध्यापकाने आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेच त्या मोबाईल नंबरच्या पुढे टिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्ही इथे टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड अशा प्रकारचा मेसेज दिसेल. त्यानंतर ईमेल टाकायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर त्या ईमेलवर देखील एक OTP जाईल. तो OTP तुम्ही इथे टाकल्यानंतर तुमचा ईमेल व्हेरीफाय झालेला दिसेल. बघा अशा प्रकारचे टिक दिसतील. तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड झाला, तुमचा ईमेल व्हेरीफाईड झाला आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही समाज कल्याण स्कॉलरशिप प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीची स्कूल प्रोफाईल जी आहे ती अपडेट केलेली आहे आणि तुमची शाळेची प्रोफाईल पूर्ण झाली आहे. त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे विद्यार्थ्यांची प्रोफाईल देखील अपडेट करायची आहे. बघा आता आपण स्कूल प्रोफाईल झाल्यानंतर स्टुडंट प्रोफाईल या टॅबवर क्लिक करू. या टॅबवर क्लिक केल्यास वापरकर्त्यास खालीच नमूद केलेल्या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि जेव्हा वापरकर्त्याला डॅशबोर्डवर परत जायचे असेल तेव्हा त्याने गो बॅक टॅबवर क्लिक करावे. बघा आपण आता स्टुडंट प्रोफाईलवर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा स्क्रीन दिसेल. आता यामध्ये स्टुडंट ID सर्वप्रथम विद्यार्थ्याचा स्टँडर्ड निवडायचे, त्याच्यानंतर त्याची कास्ट निवडायची, त्याच्यानंतर जेंडर, त्याच्यानंतर त्या स्टुडंटचा सरळ ID एवढं टिक केल्यानंतर त्याला ॲकॅडमिक इयर आणि गो म्हणायचं. गो म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली विद्यार्थ्यांची माहिती दिसेल. आता यामध्ये विद्यार्थ्यांचा ID आहे, स्टुडंट नेम आहे, त्याचा स्टँडर्ड आहे, कास्ट आहे, ॲक्शन, त्याच्यानंतर अपडेट आधार. तर या विद्यार्थ्याचा आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं असेल तर ते अपडेट आधार या बटनावर टिक करायचं आहे. स्टुडंट प्रोफाईल बघा, वापरकर्त्याने अपडेट आधार टॅबवर क्लिक केले पाहिजे आणि नंतर तिने विद्यार्थ्याचे आधार तपशील आणि नंतर पालकाचे एकतर आई, वडील किंवा पालक अद्यतन केले पाहिजे आणि नंतर OTP वापरून किंवा संख्याशास्त्रीयदृष्ट्या ते सत्यापित करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण अपडेट आधारवर टिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंटचा आधार नंबर टाकावा लागतो. स्टुडंटचा आधार क्रमांक टाकल्यानंतर त्या स्टुडंटच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल जोडलेला असेल त्यावर एक OTP जाईल. तो OTP तुम्ही घेतल्यानंतर इथे त्या विद्यार्थ्याचा आधार हा अपडेट होईल. त्यानंतर पालकाचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला पालकाच्या आधारला जो मोबाईल जोडलेला असेल त्या मोबाईलवर OTP जाईल आणि तो OTP टाकल्यानंतर पालकाचा आधार तो व्हेरीफाय होईल. या दोघांची आधार व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला दिसेल, ज्यावर त्या पालकाचा फोटो इथं तुम्हाला पाहावयास मिळतो. स्टुडंट आधार इन्फॉर्मेशन. त्यानंतर मग इन्कम डिटेल, फॅमिली ॲन्युअल इन्कम, डिसेबिलिटी ऑर एनी टाईप म्हणजे पालकाचं उत्पन्न किती आहे, विद्यार्थी अपंग आहे काय, आर यू BPL गटामध्ये आहे काय, इज मेंटली रिलेटेड आजारी आहे काय, डू यू हॅव हिअरिंग किंवा अपंगत्वातले काही प्रकार आहेत काय, तर तशी माहिती इथं आपल्याला भरायची आहे. त्यानंतर पत्ता सरळ पोर्टलवरून आणला जाईल, परंतु पत्ता बदलण्याची आवश्यकता असल्यास संपादन करण्यायोग्य पर्याय प्रदान केला आहे. आपला पत्ता जो आहे तो सरळ पोर्टलवरून घेण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तो तुम्ही बदल करू शकता. इथं ॲड्रेस दिलेला आहे, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि पिनकोड. आपल्याला बदल करायचा असेल तर बदल करून सेव्ह या बटनावर टिक करायचं आहे. विद्यार्थ्याचे पालक तपशील वापरकर्त्याने भरले पाहिजे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन, ॲकॅडमिक इयर, आता इथं 23-24 दिलेलं आहे, सध्या 24-25 सुरू आहे. पुढील वर्षापासून आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. तर इथं ॲकॅडमिक इयर नंतर ती अपडेट झाल्यानंतर तुम्हाला नवीन दिसेल. फादर्स नेम, त्यांचं ऑक्युपायशन, वडील काय करतात त्यांचं पूर्ण नाव,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक तपशील वापरकर्त्याने भरले पाहिजेत. त्याच्यानंतर शाळेचा युडास कोड आहेच, स्टेट, डिस्ट्रिक्ट, नंतर प्रिव्हियस इयर अटेंडन्स, विद्यार्थ्याची मागील वर्षाची उपस्थिती, इथं तालुका, स्कूल नेम दिलेला आहे, प्रिव्हियस इयर रँक, कोणता रँक आला होता, प्रिव्हियस इयर पर्सेंटेज, ॲडमिशन डेट, वे टू गो, गॅप वगैरे आहे का अशी माहिती विचारलेली आहे. त्याच्यानंतर ते सेव्ह करायची. वापरकर्त्याने विद्यार्थ्याचे वसतिगृह तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांच्यासाठी इथं यस हा ऑप्शन येईल आणि जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही त्यांनी नो अशा प्रकारचा ऑप्शन वापरायचा आहे. जर विद्यार्थी वसतिगृहात राहत असेल तर त्यांना त्या खालील टॅब उपलब्ध होतील, त्याची माहिती त्यांना भरायची आहे. आणि जर विद्यार्थी हॉस्टेलमध्ये वसतिगृहात राहत नसतील तर त्यांनी नो या बटनावर टिक करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला अप्लाय स्कीम म्हणजे ही प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर अप्लाय स्कीम योजना कशी लागू करायची आहे. प्रोफाईल भरल्यानंतर आणि सेव्ह केल्यानंतर विद्यार्थी प्रोफाईल अर्ज योजनेसाठी उपलब्ध होईल. स्क्रीनशॉटमध्ये दर्शवलेल्या फिल्टरसह वापरकर्ता विद्यार्थी शोधू शकतो. लागू योजनावर क्लिक केल्यावर वापरकर्ता योजनेसाठी अर्ज करण्यास सक्षम असावा आणि त्यानंतर वापरकर्ता संबंधित योजनेसाठी आवश्यक अपलोड करण्यास सक्षम असावा. त्यानंतर अप्लाय स्कीम या टॅबवर टिक केल्यानंतर आपल्याला संबंधित विद्यार्थ्याचा वर्ग निवडायचा आहे, त्याची कास्ट, जेंडर, त्याचा सरल ID आणि ॲकॅडमिक इयर. एवढं केल्यानंतर हिरव्या बटनावर स्कीम यावर टिक करायचं आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वापरकर्त्या ॲक्शन कॉलममध्ये अंतर्गत लागू करा लिंकवर क्लिक करू शकतात. विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहेत त्यांची यादी रकमेच्या उतरत्या क्रमाने दर्शवली जाईल. वापरकर्ता योजना निवडेल आणि सिस्टीम योजनेसाठी आवश्यक असलेली स्कीम विशिष्ट कागदपत्राची मागणी करेल. वापरकर्ता दस्तऐवज अपलोड करेल आणि पूर्वावलोकन क्लिक करेल. म्हणजे आपल्याला जी स्कीम निवडायची आहे तर त्या स्कीमसाठी लागणारी सगळी आवश्यक डॉक्युमेंट्स, कागदपत्रे म्हणजे संपूर्ण अर्जासह ज्यावेळेस आपण ही माहिती भरू त्यावेळेस आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे. बघा आता विद्यार्थ्याची स्कीम निवडली आपण. स्कीम निवडल्यानंतर अप्लाय स्कीम, MHA-DBT असं याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्यासंबंधी किंवा त्या स्कीमशी जी आवश्यक आहेत, जी डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. इथे डोमिसियल सर्टिफिकेट आणि BPL कार्ड अशा दोन याच्या PDF फाईल इथं अपलोड करायच्या आहेत. इथं दाखवलेले आहेत. त्या अपलोड केल्यानंतर त्यानंतर भरलेला सर्व तपशील पडताळणी करण्यासाठी वापरकर्त्यासाठी विद्यार्थी प्रोफाईल प्रदर्शित केले जाईल. वापरकर्त्या पृष्ठाच्या तळाशी असलेल्या अस्वीकारणावर क्लिक करून प्रोफाईल सबमिट करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करून तपशील सत्यापित करेल. त्यानंतर छाननी करणाऱ्या वापरकर्त्याकडे अर्ज छाननीसाठी उपलब्ध होईल. म्हणजे आपण जो पूर्ण फॉर्म भरू तो पूर्ण फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस आपण सबमिट ह्या बटनावर क्लिक करू, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तो फॉर्म समाज कल्याण विभागाकडे प्रविष्ट केला जाईल आणि तिथून मग तुमची स्कॉलरशिप ही तुमच्या अर्जानुसार तुम्हाला ती मंजूर करण्यात येईल. वापरकर्ता क्लिक करून अर्जाची स्थिती तपासू शकतो. ज्यावेळेस काही दिवसानंतर आपल्याला असं वाटलं की आपली शिष्यवृत्ती मंजूर झाली की कसे, त्यावेळेस आपण पुन्हा आपले लॉग इन उपयोग करून या सदर विद्यार्थ्याचा सरल ID टाकून आपण त्या विद्यार्थ्याचं स्टेटस इथं आपण चेक करू शकतो. बघा इथं तुमचं इथं ID आहे, नाव आहे, स्टँडर्ड आहे, कॅटेगरी आहे, ॲक्शन अप्लाय, व्ह्यू आणि ॲप्लिकेशन स्टेटस इथं दिलेलं आहे आणि शो प्रोफाईल, ती प्रोफाईल तुम्हाला केव्हाही पाहता येईल. तर अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाची स्थिती ती जाणून घेऊ शकतो. आणि जर समजा एखादा अर्ज आपल्याला समजा त्यांनी रिजेक्ट केला तर अप्लाय फॉर ॲप्लिकेशन पुन्हा आपल्याला ह्याच प्रक्रियेद्वारे त्या विद्यार्थ्यासाठी पुन्हा आपल्याला अप्लाय करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तर आपण पुन्हा अप्लायसुद्धा करू शकतो. अशा प्रकारे मुख्याध्यापकाच्या शाळेची लॉग इन समाज कल्याण शिष्यवृत्ती MyDBD पोर्टलवर तयार करणे, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या कास्टमध्ये ज्या स्कीममध्ये बसतात त्या स्कीममध्ये त्यांच्या स्कीम अप्लाय करणे, त्यांचा विद्यार्थ्याचा फॉर्म भरणे आणि त्याचं विवरण पाहणे, त्याचं स्टेटस पाहणे आणि जर स्कीम रिजेक्ट झाली तर पुन्हा त्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र त्यांचा पूर्ण फॉर्म भरणे, अशा प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. सदर व्हिडिओ तुम्हाला समाज कल्याण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण सदर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.